आहे की तू वावराकडे फिरूनच पाहत नाही मग काय व्हायला तुला काय माहित नाही घरातून ऋतू काय करत जाऊ तुला धरलं असतं का असं घरी धरून ठेवलं असतं नाही का ना मग घरी बी कोण ना कोणी पाहिजे ना घरी कोणी घर सोडून कसं एखाद पुरुष दिवशी आहे म्हणा आता की मला वावरात घ्या जरा मला वावर पावले ना की काय चला तर नमस्कार नमस्कार सगळ्यांना काय चालू आहे चालेल कुकर लावणं काय चालू आहे पीठ भुजणं आज आम्ही बिट्ट्या करणार दाणे आहे. शिजून ठेवलाय दोन डबे डबे शिजा नाही का आज? नाही इकडे वरण भात लागते ना हं? वरण भात लागते वरण भात हो काय कुठे गेलती राणी हं? राणी आडी उठे जरा आणि ती यायचं काय करणार हो? ते बिट्ट्यात टाकणे बरं पाणी देसो ते मध्ये टाकणार होता का बिट्ट्या बिट्टे हं? बिट्टे मध्ये टाकणार आहे मी काय म्हणलं ती मध्ये टाकणार होता का बिट्ट्या राणीच कशाच घ्यायची चालू आहे काय राणीचा डान्स आहे बाबा शाळेमध्ये जाता आहे किती का? पाहिले तुम्ही जाणं पण की मी जाजू आज कसा काय इरादा झाला बिट्ट्या करायचा मी तर बिट्ट्या खात नाही तुम्ही नाही खाण्यासाठी पोळी कोणी वाटत असेल पोळीचा वांदा चालू आहे म्हणून काय बर चालू कोणते आहे काले मुछ तांदूळ है वो हा काले मुछ तांदूळ काली मिर्च बाहेर काम झालं बा तुमच्या काली मिर्च वाले तुम्ही दूध खातो ना हं? दूध खातो दूध बारीक येतं पण येत मस्त दाखव. हे तांदूळ येतं ते हाय वाटते ज्यांनी म्हणलं हे तांदूळ मग घ्यायची हेच तांदूळ आहे ना. पाणी आणते जरसं का बर मस्त पैकी अशी भात होती याचं तांदूळ मस्त एकदम आणि घमर घमर वास येते वाला दाण्याची भाजी करणार आहे का मग वांग टाकून त्याच्यामध्ये या. कशामध्ये वांग टाकून एक वांग टाकते मी ना ते काय बघणार चहा शिजवायला काय चहा केलं ठेवला तुम्हाला या मित्रांनो बिट्ट्या खायला आमच्याकडे बिट्ट्या होऊन राहिल्या आज तर असं काही इकडे चालू आहे डबे डबे वरण लावणं वरण भात एक खट्टेच आहे ना टेन्शन नाही राहत ना त्यामुळे झाकणी घेणं पडते झाकणीच भेटायला नाही काय करसा डुकं ठेवणं पडते मग तो काळा चहा घेतला मी ना आता आणि मी काळाच पितो बाकी दुधाचा पिता तर बघा मला तिया काळाची टाकल्या सवय. याच्यामध्ये तुम्ही बिट्ट्यामध्ये तिया टाकता काय सांगावर कमेंट करू ते सोडा टाकला का सोडा सोडा टाकला तिया टाकल्या आता मीठ स्वादाप्रमाणे मीठ टाकूया हे की नाही मस्त लागतं मग चला मी जरा चहा आणि आज घेतो आपण आता त्याच्यात हळद टाकू आहे बी पाहिजे हळद पाहिजे आहेत नाही टाकतान बा खाऊ ना बुवा हळदी पाहिजे ना तुम्ही ऐकत खाऊ नाही मग तुला टाकणार टाक तू मी काय म्हणून टाकू नको पण सांगू राहिलो टाकताना आणि वाटतं हे जे आपण दळून आणले बिट्ट्याचं त्याच्यात आपण थोडासा मक्का घेतला होता दळून आणले जे करू आपल्याशी निघाली पाहिजे म्हणून मक्का मिक्सर आम्ही त्याच्यामध्ये हा मक्का गहू आणि मक्का ते आता असं डांबे डांबे दिसत असेल द्या हे काय पाणी ते दिवस है? आता याला भिजून घेते मी तर का आपला कुकर बी होतो आहे की नाही? चहा पाणी भरली आता स्वयंपाकाची तयारी चालू सगळी चहा थंडा होऊन राहिला आता मी चहा तुम्ही घेऊन चहा येतो. पिऊन घ्या पहिले तुम्हाला भेटतो 2 मिनिटात लगेच मग बेटा चला मग तर ऋतू आला ऐकून मग माझ्याकडे ड्युटी असते रुद्राची वागवायची आहे की ऋतू हा कुठे गेलता बेटा चहा पेला चहा पेला काय इकडे नीट गोष्ट सांग काय खावरला तू तोंडातलं नको काय ते शेंगदाणे आहे का शेंगदाणे हम्म. शेंगदाणे शेंगदाणे तू शेंगदाणे पेता म्हणता आता का ऋतू काय पडलं काय काय म्हणत्या शिपेच्या घरी समोरच्या चाललं? घरी गेलो म्हणतो बाबा सम्राच्या घरी का रे हा तिकडे गेलो हा डब्बा काय डब्बा खरपून गेलता का तिकडे बर आता हिंडू नाही बेटा रात झाली नाही जाऊ दे हिंड मग तुला काही बंद केला होता कर ना का मी नाही केला पण मग हा 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 काय हा करतो बा जाऊ तिकडं हा
भिजून घेते आणि पहिले भाजी फोडणी देते, मग बिट्ट्या टाकते शिजायला, आहे की नाही? चालेल. भिजून घेऊ मला पटकन दिशी. मी मायक्रोली दिवा बघती. ते रॅक बरीमध्ये वाता करून तर ठेवली मी ना. त्या काऊन नाही घेता तुम्ही? आयत्या वाता करून ठेवा त्याला करेल नाही वाता, असे नाही करेल नाही, काही नाही. पाहून घ्या वात साधी जंपा दिली ठेव. वाता करेल नाही, असं की करेल नाही, काही नाही. ऐकत नाही तुमच्या आई. पाया अशी वात आहे. झाले तर घरा नाही तर मला वापस बघा यांची तयारी कोणाचे ड्रेस आणले हे? पोराचे ड्रेस? असं कसं काय? असं आहे का ते? तिकडे मागे वळ. मागे वळ, मागे वळ. नाटक घेतलं नाटक हं? नाटक कोणतं नाटक आहे? ते सोमचे कपडे आणले ना बंदेच. आणि हे पाय इकडे एक शिट्टीचं सोबती नाही. तू कोणता आणले बटा ड्रेस? मी लुगडं घालतो हा लुगडं लुगडा आहे काय? खाऊ दे मामा. हा मी गुंफी आहे ना तू गुंफी आहे काय? आणि सोनल कोण होणार आहे? ते का हा? काय म्हणतात छगन छगन शगन. हा हा आणि हे ते इथे भाऊ आहे. अरे काय हो ते बापरे इजू भाऊ काही चॅप्टर आहे हो. मग काय- इजू काय- भाऊ काय? इजू भाऊ हा, ते हे तिकडे इजू भाऊ आहे. हे गुंफी आहे. हा. हे गुंफी हा. हे इजू भाऊ. हा. आणि ते कोण आहे? तो शगन मामा तिकडला. सगळं म्हणून आहे का? हा. मामा तुमची पोर म्हणलं ते येईल का? हा. हे नाही ते येत मला नाव येत नाही त्या मागे. असं होणार आहे? सापक नाही आहे. ओ बटा ते दादाचे कपडे आणले ऋतूत आहे ना, त्याला नाटक करायचं आहे. तुम्ही ये. हा. मी नाही बाहेर टॉपच दिसते. तुम्ही ये. तर कधी आहे मग तुमचं नाटक? परवा दिवशी. परवाच्या दिवशी. तर मस्त नाटक मस्त करता हा पद्धतशीर. हा जमलं पाहिजे हा. बरोबर झालं. आई होणार आहे ना. हा हो ते मस्त झालं. हा. तरी या व्हिडिओ येईल तुम्हाला. तर ते उलट घाललं का बटा ते? नाही दुसरं. तिथंच आहे ना. हा ते सोनला. हे ते दुसरं घे सॉरी. तुम्ही हे हा रुद्रचा काय पाच चालू आहे लहान अडीचा. नेलं किती ना? तर चला बघा हे पाय चालू आहे तैनं रोडगे. रोडगी तयारी चालू आहे आता. रोडगे म्हणता की बापले म्हणता? रोडगी नाही म्हणता बाप्पा, तुम्ही मिळाला तर मला मिळाल करता का? त्याला बिट्ट्या म्हणता. तर यांना डाळ वाटी करून आलो आम्ही ना. तर याला बाफले म्हणता आमच्याकडे. आणि आम्ही इडली भांड्यातच करतो आमचे बापले. जे करून मस्त होता. तू पाण्यात काही मोठ्या उकळत कळामध्ये काढून घेतले मग मोठ्या कळामध्ये घेतून जराशे त्याच्यात मस्त होता. कमी कमी बसतील जरा आता. कमी कमी कशाला बसे? टाइम मस्त लागेल. होता उलट. टाइम लागेल. नाही लागत. बरं. तशी कढईत मसाला जास्त पटीन नाही तसं लागत. कर. हं? तू पटीन तसं कर बस. मोठ्या कढईत भाजी केली ना मी ना, मग लहान्या कढईमध्ये हे केली. हा असं झालं ते. है की नाही? चालेल. आणि काय तुम्ही तो फोटो टाकला हं. याचा टरबुजाचा, तो आज खरं टरबूज लागले का आपले? मग हाव का हो? पाहिला नाही का तुला? पाया म्हणून विचारला मस्त का तू एवढं लागलाय की? तू वावराकडे फिरूनच पाहिजे ना मग काय व्हायला? आणि या ऋतूच्या तुला काय निमित्त माहिती नाही, घरातून ऋतू व काय करत जाऊ व? तू धरलं असतं का त्यानं असं घरी धरून ठेवलं असतं नाही का? ना, मग घरी बी कोणी ना कोणी पाहिजे ना. हा. घरी कोणी घर सोडून कसं तर एखाद पुरुष दिवशी आहे म्हणा आता. की मला वावरात घ्या जरा, मला वावर पावले नाही की काय. उद्या येईन मग आता बस. आणि तुमचं असं रिकाम पण असतं की तुम्ही मला पटकन शिकून जाता. नाही. सकाळी जाता संध्याकाळी घरी येतात, संध्याकाळी येता का हा रोज वावरामध्ये? संध्याकाळी येतो कमी घरी. मग तुम्ही कधी कधी 12 लिहितो, कधी 2 लिहितो, कधी 3 हा. लिहितो, कधी 4 लिहितो, असं चालू वाटतं माणूस त्यांचं आता बाप्पा, माणूस सकाळचं जायले जेवून थकून बघून हा, येतो पुढे काय यांना अजून? माणूस बसू. एखाद्या म्हणा चला आज मला वावरातून फिरून या, चला मला वावर पावल्या बरं बरं. आणि आता जर का तुम्ही नाही म्हणले विचार करा, आता सगळेजण कमेंट करते मला की ताई जात नाही वावरामध्ये. हा खरीच जात हा, नाही आता मी आता उद्या पहिला त्यांना हिशोब. वावराचा उद्या काही तुम्हाला वावराचा व्हिडिओ नाही आला, हं. तुम्ही सगळेजण दाजीला कमेंट करा दाजीने नेले म्हणून. बरं. उद्या तुम्ही मला वावरात नेलं पाहिजे, वावर पाहिल्या. हा आता टरबूज किती दिवसाला लागेल मग? नाही एका महिन्यात निघता आता. बरं, एका महिन्यात आमच्या वावरात टरबूज लागणार, तर तुम्ही सगळेजण टरबूज खायला या, है की नाही? चला आता सुरुवात झाली लागायला बारीक बारीक. आणि किती दिवसाचं पीक आहे हे? 70 दिवसाचं पीक आहे ते. 70 दिवस म्हणजे 2.5 महिन्याचं समजा. 2.5 महिन्यात. हम्म. 2.5 महिन्यात टरबूज खाली होऊन जातात. हा किती दिवस झाले मला पेरायले? तर आपल्या वावरात 40 दिवस झाले पेरायले. हा म्हणजे अजून आता किती दिवस आले मग? 30 दिवस राहिले. एका महिन्यात पिकता माहिती. 70 दिवसाचं पीक सांगून राहिलं की नाही. मग आठवत नाही ते पीक असं आहे, पण त्याला खर्च आहे की नाही. हं. खर्च माणसाच्या शेतात धडधड करते असं पीक आहे. पण मग आता धडधड करो की काही करो, शेतकऱ्याचं कामच आहे ना, जमिनीमध्ये वस्तू टाकल्याशिवाय पिकते का शेतकऱ्याला? तर बघा, त्या वस्तूला शेतकऱ्याचं दिमाग किती चालतं. वस्तूला जास्त खर्च आहे. हा. दुसऱ्या आता- पिकाला एवढा खर्च कमी आहे जरा. हं. पण तरी तुम्ही एवढे पैसे लावलेले अजून काहीच नाही झालं अजून. आणि अजून पीक तोंडी घास यायचा राहिला. आता ते आपलं अजून तकदीर त्याचा विचार नको, ते सोडून हा. गोष्ट आहे ती. गोष्ट आहे की नाही? हम्म, जे होईल ते होईल. शेतकरी एवढं ताण म्हणा घेणं सगळ्यात म्हणजे काय? हा एवढं टेन्शन थोडी असते ते
ते टेन्शन आपलं म्हणजे बाप्पा एवढं पैसा लावून टेन्शन तर येईनच ना गोष्ट कशी बरं. तर आता झालेल्या आपल्या बिट्ट्या तळणं आणि आमच्याकडे याला डाळ बाटी म्हणतात आणि आमच्याकडे आज पंगत पण हेच होते बाबा. आणि आमच्याकडे असंच काटून घेता मस्त नरम होता मग ते दोन्ही साईडनं. आणि मेन म्हणजे तळायची चपटी की याच्यात ही पाहिजे मक्का लय मस्त होता मग. सगळ्या मका नाही बाबा मी सगळं याच्यात काढायला चक्कीमध्ये तळायची चपटीनं चक्कीमध्ये तळून आणा. दळून दळून हा दळून दळून चक्कीमध्ये चक्कीतून दळून आणा. गव्हामध्ये टाकून मिक्सर करून हा. दळून आणा असं म्हणणं आहे ते. हा तर मी नुसतं ते कंपोज साठी विचारत राहतो की गोष्ट काय आहे मला समजत नाही तुम्हालाही समजत नाही मग डायरेक्ट काहून तुम्हाला समजत नाही का मी भाषा गोष्ट फोडून दाखवली मी डायरेक्ट पुरी की अशी अशी गोष्ट आहे ते. काय करसान बाई डोके मारीचे जे पाहते तसंच भेटतं आपल्याला काय करसान. असं आहेच म्हणते हा हायच म्हणता बाबा हाय. गोष्ट फोडून विचारली म्हणजे सगळी समजते मग काय गोष्ट आहे तर. हा ते नाही. आता तू काय म्हणा चक्कीमध्ये मका टाकून आणा ते समजलं असतं का तसं नाही समजलं असतं. चक्कीत मक्का दळून आणा गव्हासोबत हां मिक्सर तेव्हा करून मस्त होता. आणि याच्यामध्ये की आपण ओवा सुद्धा टाकू शकतो. तुमच्या दाजीला ओवा आवडत नाही म्हणून मी ओवा टाकला नाही फक्त तियाच टाकला. तिया सोडा आणि मीठ आणि हळद या 3 वस्तू टाकेले. बघा आपले बिट्ट्याही तळणं झालेल्या. आता पोरीतील जेवण करायले वरण सुद्धा शिजलं आपलं. आता फक्त लोणाचं राहिले. आता लोणून घेते पटकन बिट्ट्या होता आपल्या आणि इकडे भाजी सुद्धा शिजायली. आता तुम्ही म्हणसाल ताई भाजी कशाची केली तर आज केलेली वाल्याच्या दाण्याची भाजी वांग मिस्टिंग मध्ये. तर तुम्हाला याचा जर व्हिडिओ बघणं असेल तर तुम्ही आपल्या संतोष पंजारीची ID आहे ती जाऊन सर्च करा. नसेल तुम्ही लिंक टाकलीच आपल्या इकडे जाऊन तुम्ही जाऊन बघू शकता कशी व्हायली भाजी. पण हा व्हिडिओ तुम्हाला उद्या पाहायला भेटणार आहे. आता जसं मला उद्या पाहायला भेटणार आहे. आज सुद्धा एक व्हिडिओ टाकेल तरी जाऊन बघा तुम्ही. आणि तिकडे आपल्या नवीन नवीन रेसिपी सुद्धा यायला लागल्या. तर तुम्हाला कोणती अजून जी तुम्हाला आमच्या खानदेशामधली नवीन नवीन रेसिपी पाहिजे असतील ते मला तुम्ही कमेंट करून विचारा. जे करून तुम्हाला मी करून दाखवी. आणि तिकडे जर आपल्याला सपोर्टची गरज आहे तिकडे जर आपल्याला सरप्राईज करायचं भूलू नका. बेलघंटी वाजवा. चला मग आता मी तळून घेते पटपट कारण की आता मामा सुद्धा भूक लागलेली आहे. तुम्ही म्हणता ताई मामा तर गावात जायला ते तर मामा आजच आलेले गावाहून लग्न करता गेले इमलताईच्या घरी. त्यांना सुद्धा गावाला भूक लागली. म्हणलं चला लोक स्वयंपाक करून घेऊया आणि वाढून देऊया हे की नाही. चालेल चालेल हां मग तुम्ही जेवता का. चला जेवण करतो मी आता मला रोजचा टाइम झाला जेवायचा. मला वरण लावून द्यायला भाजी शिजलेली आता बरं मग मी वरण देतो तुम्हाला. तर तो इथे उद्या आता म्हणतो हां चला तोपर्यंत जय महाराष्ट्र.